जय श्रीराम। अचलपूर विधानसभा मतदारसंघातील माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी आणि माता आपणास आज या मेसेजद्वारे या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो, कारण आज प्रचार बंद होणार आहे संध्याकाळी 6 वाजता। मित्रांनो, बंधू भगिनींनो, गेली अनेक वर्ष अथक प्रयत्नांनंतर ह्या मतदारसंघामध्ये जे हजारो हिंदुत्व वेड्या तरुणांची फौज उभी केलेली आहे ती तुटू देऊ नका। या निवडणुकीच्या नादात काही नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका। हे पार्टी पक्ष ह्याच्या नादी लागून हिंदुत्वाचं नुकसान होऊ देऊ नका। आज जर हे संघटन मोडलं तर काय माहिती कधी कुठला ठाकूर प्रमोद सिंह गडरेल येऊन उभा राहील आणि परत संघटन उभं करेल, याची शाश्वती नाही। 20 तारीख हा दिवस तमाम हिंदू समाजाचा अचलपूर विधानसभा मतदारसंघातल्या भविष्य आणि भवितव्य ठरवणार आहे। ही वेळ एकदा हातातून निघून गेली की परत परत ही संधी आपल्याला मिळणार नाही। हे षडयंत्र ओळखा। तुम्हाला एकदा माझी साथ द्यायची, त्यानंतर मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही आणि होऊन देणार नाही। तुम्ही माझ्यासोबत उभे राहा, प्रचंड बहुमताने मला विजयी करा। मी फक्त हिंदू समाजाच्या भरोश्यावर ही निवडणूक लढतोय। तुम्हालाही माझ्यासोबत उभं राहायला लागेल। कुठलाच संभ्रम डोक्यात ठेवायचं नाही आणि आपलं मत विभाजित होऊन द्यायचं नाही। आपल्याला 13 नंबरचंच बटन दाबायचंय, अंगठीच्या चिन्हासमोरील, आणि प्रचंड बहुमताने मला विजयी करायचंय। 23 तारखेला निवडणूक जिंकल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी माझ्या पक्षातच जाऊन बसणार आहे। त्यामुळे अजिबात संभ्रम मनात ठेवू नका। खरं खोटं असली नकली मधला फरक ओळखा। आज फार मोठमोठ्या गप्पा मारतील लोक, पण 23 तारखेनंतर ही सगळी लोक गायब होऊन जातील आणि पुढच्या इलेक्शन पर्यंत तुमच्याकडे पाहायला येणार नाही। प्रत्यक्ष ग्राउंडवरची परिस्थिती तुम्हाला आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। ज्यावेळी संकट येतं त्यावेळी प्रत्यक्ष ग्राउंडवर तुम्हाला आम्हाला आपल्यालाच तोंड द्यावं लागतं, आपल्यालाच लढावं लागतं, कोणी मदतीला येत नाही। आणि हे जे काही लोक फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं हिंदुत्व दाखवण्याचा प्रयत्न करतात, हे प्रत्यक्षात त्यावेळी मोबाईल बंद करून निघून गेलेले असतात। 20 वर्ष सत्तेतच होतो आपण, पण संघर्ष करावा लागला ना आम्हाला। कोणी मदतीला नाही आलं। हिंदू समाजासाठी आम्हाला स्वतःला उभं राहावं लागलं। तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे, संभ्रम ठेवू नका मनात। येणाऱ्या 20 तारखेला 13 नंबरचं बटन दाबायचंय, अंगठीच्या चिन्हासमोरील, आणि प्रचंड बहुमताने मला विजयी करायचंय। माझा विश्वास तुटून देऊ नका। लक्षात घ्या, मतदान झाल्यानंतर आम्हाला माहिती पडतंच की कुठल्या बूथवर आपल्याला किती मतदान झालेलं आहे। मित्रांनो, कधी काय मागितलं नाही तुमच्याकडे, आज पहिला आणि शेवटचं मागतोय, आणि तेही आपल्या हिंदू समाजाच्या भल्याकरता कल्याणाकरता मागतोय। एकदा माझा ऐका आणि मला विजयी करा। जय श्रीराम।